नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.2 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा त्यातील पहिला प्रश्न, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस। पहा सॅम्पल स्पेस आपल्याला कॅपिटल एस ने दाखवायचा आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आपल्याला एन ऑफ एस ने दाखवायचे आहेत। पहा एक्सपेरिमेंट कोणता केलेला आहे, हा एक्सपेरिमेंट केलेला आहे। कोणता एक्सपेरिमेंट? 1 कॉइन अँड 1 डाय। पहा एक कॉइन आणि एक डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली, एकाच वेळी। सायमल्टेनियसली म्हणजे काय? एकाच वेळी एक कॉइन आणि एक डाय हवेमध्ये असे थ्रो केलेले आहेत। तर आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत। पहा 1 कॉइन, एक कॉइन आपण टॉस केला तर काय होईल? एक तर आपल्याला हेड मिळेल म्हणजे छापा, बरोबर आहे, किंवा आपल्याला टेल मिळेल। हेड मिळेल किंवा टेल मिळेल। आपण कॉइन टॉस केला हवेमध्ये तर हेड असेल किंवा टेल असेल। हेडसाठी आपण कॅपिटल एस लिहिणार आणि टेलसाठी आपण टी लिहिणार कॅपिटल। हेड म्हणजे छापा, टेल म्हणजे काटा, बरोबर आहे। तर एक कॉइन टॉस केला आपण म्हणजे हेड मिळेल किंवा टेल मिळेल, म्हणजे त्याचा सॅम्पल स्पेस आपण काय लिहिणार? एका कॉइनसाठी आपण सॅम्पल स्पेस, पहा ज्याप्रमाणे आपण सेटला हा ब्रॅकेट करतो कर्ली ब्रॅकेट, त्याप्रमाणे सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी आपल्याला हा ब्रॅकेट करायचा आहे। हेड आणि टेल रीडिंग किती मिळतील? 2 मिळतील, हेड आणि टेल। पहा मध्ये कॉमा लिहायचा आहे आपल्याला, हेड आणि टेल। हा झाला एक कॉइन टॉस केल्यावर आपल्याला सॅम्पल स्पेस। तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजे एन ऑफ एस, म्हणजे हे एलिमेंट किती आहेत? 1 2, ही क्वांटिटी किती आहे? 2 आहे, म्हणजे एन ऑफ एस ही व्हॅल्यू 2 मिळेल। हे झालं एका कॉईनसाठी। आता डाय, पहा डाय तुम्हाला माहिती आहे, डाय याप्रमाणे असतो। आपण सापशिडी किंवा लुडो खेळताना याप्रमाणे डाय पाहिलेला आहे। प्रत्येक सरफेसवर मार्किंग केलेली असते। येथे 1, सपोज येथे 2, येथे 3, बरोबर आहे, 4, 6 सरफेसेस असतात, बरोबर आहे। 6 सरफेसेस असतात म्हणजे असे 6 मार्किंग केलेली असते। पहा म्हणजे याचा सॅम्पल स्पेस कसं होईल? पहा डायसाठी सॅम्पल स्पेस म्हणजे एसने दाखविणार इक्वल टू, येथे ब्रॅकेट हा करणार आपण कर्ली ब्रॅकेट, आणि टॉपवर काय असेल आपल्याला माहिती नाही। 1 येईल का 2 येईल का 3 येईल, कोणती रीडिंग येईल आपल्याला माहिती नाही। म्हणजे एकतर 1 असू शकतो टॉपवर म्हणजे सरफेसवर, टॉपच्या सरफेसला 2 असेल किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6, बरोबर आहे। याप्रमाणे रीडिंग असणार आहेत। म्हणजे टोटल किती एलिमेंट आहेत? 6 आहेत, बरोबर आहे। म्हणजे एन ऑफ एस काय येणार आहे? 6। पहा आपल्याला काय विचारलेलं आहे? एकत्रित, यांचं एकत्रित विचारलेलं आहे आपल्याला। म्हणजे 1 कॉइन आणि 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली, एकाच वेळी फेकलेले आपण, तर त्यांचा सॅम्पल स्पेस काय होईल? आपल्याला सेपरेट कॉईनचा किंवा डायचा सॅम्पल स्पेस नाही विचारला, आपल्याला दोघांचा एकत्रित सॅम्पल स्पेस काय असेल तो विचारलेला आहे। म्हणजे आन्सर कसं लिहिणार आपण? हा हेड घेतला आपण तर हेड बरोबर एवढ्या रीडिंग येऊ शकतात। पहा कॉईनचा हेड असेल तर डायचा 1 असेल, 2 असेल किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 असेल, बरोबर आहे। आणि टेलला घेतला आपण तर डायचे 1 2 3 4 5 6 यापैकी एक रीडिंग असणार आहे। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हेड बरोबर एवढ्या रीडिंग घ्यावी लागतील आणि टेल बरोबर एवढ्या रीडिंग घ्यावी लागतील, बरोबर आहे। पहा आपण आन्सर लिहू। पहा आन्सर कसं लिहिणार आपण? इफ 1 कॉइन, एक कॉइन अँड 1 डाय। पहा एक डाय असेल तर आपण डाय लिहिणार, एकच असेल तर आपण डाय लिहिणार, 2 असतील तर आपण डाईस लिहितो, डाईस। एकासाठी फक्त डाय लिहायचं आपल्याला, 2 असेल तर डाईस लिहिणार आपण। आर थ्रोन सायमल्टेनियसली, पहा एकाच वेळी आपण एक डाय आणि एक कॉइन हवेमध्ये थ्रो केलेला आहे सायमल्टेनियसली। देन सॅम्पल स्पेस इज यस इक्वल टू, पहा
कॉईनसाठी काय होईल, आपण कॉईनसाठी सॅम्पल स्पेस हेड आणि टेल होईल, बरोबर आहे. आणि डायसाठी काय होईल, सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 आणि 6 होईल. परंतु हे दोन्ही एकत्रित केलेले आपण एकदाच फेकलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल, हेड बरोबर सर्व रीडिंग घेणार आपण आणि टेल बरोबर पुन्हा सर्व रीडिंग आपण घेणार आहोत. म्हणजे काय लिहिणार पहा, हे दोघांचा एकत्रित सॅम्पल स्पेस म्हणजे हेड असेल तर 1, बरोबर आहे. इथे कॉमा, हेड तर 2 रीडिंग, हेड आणि डायची 3 रीडिंग, हेड आणि डायची 4 रीडिंग, येथे हेड आणि डायची 5 रीडिंग, हेड आणि डायची 6 रीडिंग. याप्रमाणे आपल्याला रीडिंग मिळतील. एकदा हेड घेतला तर ह्या सर्व रीडिंग. आता टेल बरोबर सर्व रीडिंग म्हणजे आता याच्याऐवजी टी घेऊ आपण, टी तर डायचा 1, टी डायचा 2, टी डायची रीडिंग 3, कॉमा द्यायचा इथे, टी आणि डायची रीडिंग 4, टी आणि डायची रीडिंग 5, टी आणि डायची रीडिंग 6. इथे ब्रॅकेट क्लोज करणार आपण. पूर्ण हे आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला काय मिळेल, सॅम्पल स्पेस मिळेल. आता आपल्याला काय पाहिजे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजे हे एलिमेंट किती आहेत, हे 6 आणि हे 6 म्हणजे 12, बरोबर आहे. सर्व क्वांटिटी 12 आहे. एन ऑफ एसची व्हॅल्यू 12. नेक्स्ट पहा, फर्स्टमधील सेकंड, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युजिंग डिजिट्स 2 3 5. पहा 2 3 आणि 5 हे 3 अंक दिलेले आहेत आपल्याला. आणि यापासून आपल्याला काय करायचं आहे, 2 डिजिट नंबर्स म्हणजे 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. आणि विदाऊट रिपीटिंग अ डिजिट म्हणजे एक संख्या डबल नाही आली पाहिजे, म्हणजे 22 नाही लिहायचं आपल्याला, किंवा 33 किंवा 55 असं नाही येणार. सारखे अंक घ्यायचे नाहीत. विदाऊट रिपीटिंग अ डिजिट आपल्याला या 3 पासून 2 अंकी संख्या करायच्यात. किती संख्या होतील त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स हे लिहायचं आहे. पहा, यस सॅम्पल स्पेस, याचा आन्सर काय लिहिणार आपण, सॅम्पल स्पेस म्हणजे यस, बरोबर आहे. इक्वल टू काय करायचं, हा 2 यापासून 3 घेऊ आणि 5 घेऊ म्हणजे काय होईल, 2 घेतला तर एकदा 3 घेऊ आणि एकदा 5 घेऊ म्हणजे 2 पासून 23 आणि 25 हे 2 झाले. आता 3 घेऊ आपण, 3 पासून उरलेले 2 कोणते आहेत, 2 आणि 5, बरोबर आहे. म्हणजे 3 बरोबर 2 घेऊ आणि 3 बरोबर 5 घेऊ. आता 5 म्हणजे उरलेले 2 कोणते आहेत, 2 आणि 3 म्हणजे 5 2 5 3, 5 2 आणि 5 3. पहा कोणताच अंक डबल झालेला नाही आहे. पहा याप्रमाणे आपल्याला 6 नंबर मिळतील, बरोबर आहे. 6 नंबर्स यापासून तयार होतील, 2 डिजिट नंबर 6 तयार होतील, बरोबर आहे. म्हणजे कोणते नंबर येतील, 2 3, 2 5, 3 2, 3 5, 5 2 आणि 5 3. हा झाला सॅम्पल स्पेस, बरोबर आहे. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजे एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे काय, हे एलिमेंट किती आहेत, 1 2 3 4 5 6. एन ऑफ एसची व्हॅल्यू 6. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला एक डिस्क आहे आणि या डिस्कला रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, ग्रीन, पर्पल हे 6 प्रकारचे कलर आहेत आणि या डिस्कवर एक ॲरो आहे. तर या डिस्कला आपण रोटेट केलं. पहा डिस्क जर आपण रोटेट केली
आणि रँडमली स्टॉप केली आपण, रँडमली म्हणजे अचानक आपण स्टॉप केली, तर हा ॲरो कोणत्या कलरवर असेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याचा सॅम्पल स्पेस घ्यावा लागेल. बरोबर आहे. देअर आर टोटल 6 कलर्स, 6 कलर्स ऑन दी डिस्क. बरोबर आहे. सॅम्पल स्पेस डिस्कला आपण रोटेट असताना स्टॉप केलं तर हा ॲरो एक तर रेडवर असेल, ऑरेंजवर, ग्रीनवर, यापैकी कोणत्या तरी एका कलरवर असेल. बरोबर आहे. सर्व कलर आपण लिहून घेऊ. एक तर रेड असेल किंवा ऑरेंज असेल, हा सॅम्पल स्पेस होईल. ऑरेंज किंवा येलोवर स्टॉप होईल, किंवा ब्लूवर स्टॉप होईल, किंवा ग्रीनवर, किंवा पर्पलवर. याप्रमाणे सॅम्पल स्पेस येईल. बरोबर आहे. आता नंबर ऑफ इयर्स 1 2 3 4 5 6, टोटल क्वांटिटी किती आहे 6. एवढंच आन्सर आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन दी मंथ ऑफ मार्च 2019. इथे आपल्याला मार्च 2019च्या कॅलेंडरचं पेज दिलेलं आहे आणि फाइंड दी डेज ऑन व्हिच, आपल्याला डेज फाइंड आउट करायचे आहेत. डेज म्हणजे वार फाइंड आउट करायचे आहेत. ऑन व्हिच दी डेट इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या मल्टिपलमध्ये असणाऱ्या जेवढ्या काही डेट आहेत, म्हणजे 5च्या पटीमध्ये असणाऱ्या जेवढ्या काही डेट आहेत, त्या डेटचे डेज म्हणजे वार काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. 5च्या मल्टिपलमध्ये 5 म्हणजे 5च्या मल्टिपलमध्ये म्हणजे 5च्या टेबलमध्ये 5, 10, 15, 20, 25 आणि 30. हे नंबर कसे आहेत, 5च्या मल्टिपलमध्ये आहेत. बरोबर आहे. तर डेज काय येतात, डेट 5 असेल तर ट्यूसडे आहे, डेट 20 असेल तर वेन्सडे आहे, डेट 15 असेल तर फ्रायडे आहे. ते आपल्याला डेज लिहायचे आहेत. याचं सोल्युशन, डेट्स प्रथम डेट कोणत्या आहेत त्या लिहून घेऊ आपण. डेट्स विच आर मल्टिपल ऑफ 5 आर, 5च्या मल्टिपलमध्ये असणाऱ्या 5, 10, 15, 20, 25 आणि 30. बरोबर आहे. आता या डेटला डेज कोणते आहेत, वार कोणते आहेत, त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. म्हणजे यस इक्वल टू, हा ब्रॅकेट करणार आपण कर्ली ब्रॅकेट. आता या डेटला डेज काय आहेत, वार काय आहेत, त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. 5ला ट्यूसडे आहे, नंतर 10ला सॅटर्डे हा आहे आणि संडे. यस आणि यस, हा सॅटर्डे आहे, हा संडे आहे. 10ला संडे. 15ला फ्रायडे. नंतर 20ला वेन्सडे. नंतर 25ला हा मंडे आहे. आणि 30ला सॅटर्डे. आता ब्रॅकेट क्लोज करू आपण. म्हणजे या डेटला 5च्या मल्टिपलमध्ये या डेट आहेत, तर त्या डेटला हे डेज येत आहेत. एन ऑफ इयर्स म्हणजे येथे असलेले एलिमेंट किती आहेत, 1 2 3 4 5 6. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 2 बॉईजसाठी B1 B2 आहे
2 गर्ल्ससाठी G1 G2 आहे. कंप्लीट दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट दी सॅम्पल स्पेस. आपल्याला पुन्हा सॅम्पल स्पेस पण लिहायचं आहे. पहा कमिटी ऑफ 2 बॉईज, 2 बॉईजची कमिटी करायची. पहा कमिटी आहे ऑफ 2, दोघांची कमिटी करायची आपल्याला. म्हणजे यामध्ये आपल्याला कॉमा लिहायचा नाही आहे. कमिटी ऑफ 2 बॉईज, बॉईजसाठी B1 B2 आहे. दोन्ही पण बॉईज घ्यायचे आपल्याला. म्हणजे इथे लिहिणार आपण B1 B2, दोघांची समिती केली आपण, कमिटी केली. बरोबर आहे. आता कमिटी ऑफ 2 गर्ल्स, गर्ल्ससाठी G1 G2 आहे. यांची कमिटी म्हणजे येथे आपण G1 G2 लिहिणार, G1 आणि G2. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. पहा एक आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत. 1 बॉय आणि 1 गर्ल, एक बॉय पाहिजे एक गर्ल पाहिजे. पहा B1 आणि G1, B बरोबर G1 दिलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. मग B1 आणि G2 घेऊ आपण, B1 आणि G2. पहा B1च्या दोन्ही पण झालेले आहेत. आता B2 बरोबर G1 आणि B2 बरोबर G2. पहा B2 बरोबर G1 एकदा आणि B2 बरोबर G2, B2 G1 आणि B2 G2. बरोबर आहे. याप्रमाणे कमिटी, दोघांची कमिटी केलेली आहे आपण. सॅम्पल स्पेस लिहायचा आपल्याला. पहा आता सर्वांचा सॅम्पल स्पेस म्हणजे B1 B2 लिहिणार, हे लिहिणार, हे लिहिणार आणि हे चारही लिहिणार. म्हणजे B1 B2, B1 B2, G1 G2, कॉमा G1 G2, नंतर B1 G1, B1 G1, इथे कॉमा द्यायचा आपल्याला. नंतर B1 G2, B2 G1, B2 G1 आणि B2 G2, B2 G2. सगळ्या शेवटी कॉमा लिहायचा नाही आणि हा ब्रॅकेट क्लोज. बरोबर आहे. पहा याप्रमाणे सॅम्पल स्पेस येणार आहे. यामध्ये आपण कॉमा का लिहिला नाही, B1 B2 G1 G2, कारण आपल्याला कमिटी दोघांची करायची आहे. बरोबर आहे. B1 B2 G1 G2 म्हणून कॉमा लिहिला नाही आपण. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.